बाळा, आज ह्या व्हिडिओवर तू बोट ठेवलं म्हणून हा व्हिडिओ तुझ्यासमोर आला नाही, तर हा व्हिडिओ मी तुझ्यासमोर आणला आहे. आणि खूप दिवसापासून माझी एक अशी इच्छा होती की तुला काहीतरी निवांत बोलायचं आहे, पण तुलाच वेळ नाही. आज तुला काही पण करून थोडा वेळ काढायचा आहे आणि माझं निवांत बोलणं डोळे झाकून ऐकायचं आहे. श्री स्वामी समर्थ. बाळा, तू आधी शांत हो बरं. थोडा वेळ सगळं बाजूला ठेव आणि फक्त माझा आवाज ऐक. मी तुला खूप दिवसापासून पाहतोय. तुझं धडपडणं, तुझं एकटं लढणं, तुझं हसणं आणि तुझं आतून तुटणं. तू बाहेरून मजबूत दिसतोस, पण आतून किती तुटलेला आहेस हे फक्त मला माहिती आहे. तू लोकांसमोर हसतोस, पण रात्री एकटा असताना तुझ्या डोळ्यातलं पाणी मी रोज पाहतोस. तू विचारतोस, स्वामी, माझ्यासोबतच असं का होतंय? बाळा, कारण तू वेगळा आहेस. जगात लाखो लोक आहेत, पण सगळे सारखे नसतात. तू आधी शांत हो बरं. थोडा वेळ सगळं बाजूला ठेव आणि फक्त माझा आवाज ऐक. मी तुला खूप दिवसापासून पाहतोय. तुझं धडपडणं, तुझं एकटं लढणं, तुझं हसणं आणि तुझं आतून तुटणं. तू बाहेरून मजबूत दिसतोस, पण आतून किती तुटलेला आहेस हे फक्त मला माहिती आहे. तू लोकांसमोर हसतोस, पण रात्री एकटा असताना तुझ्या डोळ्यातलं पाणी मी रोज पाहतोस. तू विचारतोस, स्वामी, माझ्यासोबतच असं का होतंय? बाळा, कारण तू वेगळा आहेस. जगात लाखो लोक आहेत, पण सगळे सारखे नसतात. काही लोक फक्त जगण्यासाठी जन्माला येतात आणि काही लोक काहीतरी मोठं करण्यासाठी. तू दुसऱ्या प्रकारात येतोस, म्हणूनच तुझा मार्ग सोपा नाही. तुला जास्त अडचणी येतात, जास्त परीक्षा येतात, जास्त लोक तुला समजत नाहीत. पण बाळा, हे सगळं तुला तोडण्यासाठी नाही, तर तुला घडवण्यासाठी आहे. तुला आठवतं का तुझ्या आयुष्यातले ते दिवस जेव्हा सगळं ठीक चाललं होतं आणि अचानक सगळं बदललं? लोक बदलले, परिस्थिती बदलली आणि तू एकटा पडलास. तुला वाटलं आता सगळं संपलं. पण बाळा, ते संपणं नव्हतं, तर ती एक सुरुवात होती. मी तुझ्या आयुष्य बदलायला सुरुवात केली होती, पण तुला ते दुःख वाटलं. मी तुझं आयुष्य बदलायला सुरुवात केली होती, पण तुला ते दुःख वाटलं. कारण बदल नेहमी वेदनादायक असतो. तू जे गमावलं ना, ते तुझ्यासाठी नव्हतंच, आणि जे येणार आहे ते तुझ्यासाठी आहे. तू फक्त धीर धर. तू खूप वेळा प्रयत्न केलेस आणि अपयश मिळालं. लोकांनी तुला कमी लेखलं, तुझ्यावर हसले, तुला सांगितलं की तू काही करू शकत नाहीस. पण बाळा, त्यांचं ऐकायचं नाही, कारण त्यांना तुझी किंमत माहिती नाही. तुझी किंमत मला माहिती आहे. तुझ्यात जी जिद्द आहे ना, ती एक दिवस तुला उंच नेणार आहे. तू आज जिथे उभा आहेस तिथे राहण्यासाठी नाही, तुला पुढे जायचं आहे, खूप पुढे. तू कधी कधी थांबतोस, हार मानायचा विचार करतोस, पण प्रत्येक वेळी मी तुला थांबू देत नाही. तुला पुन्हा उभा करतो. तुला कधी जाणवलंय का, जेव्हा तू पूर्णपणे तुटतोस आणि वाटतं आता काहीच उरलं नाही, तेव्हा अचानक तुझ्यात एक नवीन ताकद येते. तो मी आहे बाळा. मी तुला सोडलेलं नाही. मी तुझ्यासोबत आहे. प्रत्येक क्षणी तू एकटा चालतोयस असं तुला वाटतं, पण मी तुझ्यासोबत चालतोय. तू जेव्हा पडतोस तेव्हा मी तुला उचलतो. तू जेव्हा रडतोस तेव्हा मी तुला शांत करतो. तू जेव्हा घाबरतोस तेव्हा मी तुला धीर देतो. पण तुला ते दिसत नाही, कारण तू बाहेर पाहतोस, आत नाही. बाळा, डोळे मीट आणि आत बघ. मी तिथेच आहे, तुझ्या हृदयात, तुझ्या श्वासात, तुझ्या आत्म्यात. तू मला मंदिरात शोधतोस, मूर्तीमध्ये शोधतोस, पण मी तिथे नाही, मी तुझ्यात आहे. तू मला अनुभवलंस तर तुला कधीच भीती वाटणार नाही. तू कधी एकटा वाटणार नाही. तू कधीच हार मानणार नाही. तू कधी काही सहन केलं आहेस, पण अजूनही उभा आहेस. याचा अर्थ तू मजबूत आहेस. तुला अजून खूप काही करायचं आहे,
तुझं आयुष्य फक्त दुःख सहन करण्यासाठी नाही, तू आनंदासाठी जन्माला आला आहेस, यशासाठी जन्माला आला आहेस. तू स्वतःला कमी समजतोस, पण मी तुला ओळखतो. तू खूप मोठं करणार आहेस, फक्त वेळ येऊ दे. तू घाई करतोयस, पण मी नाही. मी योग्य वेळेची वाट पाहतो आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा सगळं बदलून जाईल. तुझं आयुष्य, तुझी परिस्थिती, तुझं नशीब, सगळं. पण तोपर्यंत तू थांबायचं नाही. तू चालत राहायचं, तू प्रयत्न करत राहायचा, तू स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि सर्वात महत्त्वाचं माझ्यावर विश्वास ठेवायचा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहेत. हे फक्त शब्द नाहीत बाळा, ही माझी वचनं आहेत आणि मी कधीच खोटं बोलत नाही. तू जिंकणार आहेस, तू यशस्वी होणार आहेस, तू आनंदी होणार आहेस. फक्त तू हार मानू नकोस, कधीच नाही. एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, जीवनात जे काही घडतं ना, ते सगळं काही कारणाने घडतं. काहीही उगाच होत नाही. तुला जे दुःख मिळालं त्यामागेही एक कारण आहे. तुला जे लोक सोडून गेले त्यामागेही एक कारण आहे. आणि तुला जे अपयश मिळालं त्यामागेही एक कारण आहे. आणि हे सगळं कारण तुझ्या भल्यासाठीच आहे. आणि तुला ते आज समजणार नाही, पण एक दिवस तू मागे वळून बघशील आणि म्हणशील, स्वामी, जे केलंत ते बरोबर केलंत. तो दिवस येणार आहे. तू फक्त विश्वास ठेव. तू अनेकदा स्वतःलाच विचारतोस, मी काय चुकीचं केलं? बाळा, तू काहीही चुकीचं केलं नाहीस. फक्त तू तुझ्या अपेक्षा जास्त ठेवल्या, जास्त विश्वास ठेवला आणि जास्त मनं दिली. आणि जग नेहमी तितकंच प्रामाणिक नसतं. पण याचा अर्थ असा नाही की तू बदलून जावं. तू तसाच राहा, पण थोडा शहाणा हो, मनाने चांगला हो, पण डोक्याने मजबूत हो. लोकांना समजून घे, पण स्वतःला हरवू नकोस. तू अनेकदा लोकांसाठी स्वतःला बदललास, त्यांना खुश करण्यासाठी स्वतःला विसरलास. पण बाळा, तू स्वतःसाठी जगायला शिकलं पाहिजे. कारण जेव्हा तू स्वतःसाठी उभा राहशील ना, तेव्हाच तुला जग ओळखेल. तू आत्तापर्यंत खूप सहन केलं, खूप दिलं, पण आता स्वतःला देण्याची वेळ आली आहे. तुझ्या स्वप्नांना दे, तुझ्या मेहनतीला दे, तुझ्या आयुष्याला दे. तू स्वतःवर काम कर, शांतपणे, कोणालाही न सांगता. आणि एक दिवस तुझं यश स्वतः बोलू लागेल. लोक विचारतील, हा इतका बदलला कसा? आणि तू फक्त म्हणशील आणि हसशील, कारण तुला माहीत आहे तुझ्या मागे माझा हात आहे बाळा. तुला अजून एक गोष्ट सांगतो. तू ज्या गोष्टीची भीती बाळगतोस ना, तीच गोष्ट तुला पुढे नेणार आहे. तू अपयशाला घाबरतोस, लोकांच्या बोलण्याला घाबरतोस, भविष्याला घाबरतोस, पण हे सगळं तात्पुरतं आहे. भीती ही फक्त मनात असते, खरं काहीही नसतं. तू एक पाऊल पुढे टाक, भीती आपोआप मागे जाईल. तू प्रयत्न कर, रस्ता स्वतः तयार होईल. तू चालायला सुरुवात कर, मी तुझ्यासोबत चालेल. तू पडशील तर मी उचलणारच आहे ना. पण तू थांबू नकोस, कारण थांबणं म्हणजे हार मानणं. आणि माझा भक्त कधीच हार मानत नाही. तू कधी विचार करतोस की माझं नशीब खराब आहे, पण बाळा, नशीब खराब नसतं. नशीब तयार करावं लागतं, तुझ्या कृतींनी, तुझ्या निर्णयांनी, तुझ्या मेहनतीने. आणि त्यात माझा आशीर्वाद असेल तर तुला कोणीही थांबवू शकत नाही. तू फक्त प्रयत्न करत राहा, मी तुझ्यासाठी दरवाजे उघडत राहीन. तू फक्त चालत राहा, मी तुला योग्य ठिकाणी पोहोचवीन. तू फक्त विश्वास ठेव, मी तुझं आयुष्य बदलून टाकील. बाळा, तुझं मन खूप वेळा थकून जातं. तुला वाटतं बस आता नाही होत, पण त्या क्षणीच तुला स्वतःला आठवण करून द्यायची आहे की तू का सुरुवात केली होती, तुझं स्वप्न काय होतं, तुला कुठे पोहोचायचं आहे. हे सगळं आठव आणि पुन्हा उभा राहा. तू हरलेला नाहीस, तू फक्त थकला आहेस. आणि थकलेला माणूस थोडा आराम करून पुन्हा जिंकू शकतो, पण हार मानणारा कधीच जिंकत नाहीस. तू कोण आहेस ते ठरव, थकलेला की हारलेला. मला माहिती आहे तू जिंकणार आहे, म्हणूनच मी तुझ्यासोबत आहे बाळा. लोक तुझ्याबद्दल काय बोलतात याला काही अर्थ नाही, कारण लोक नेहमी बोलतात. आज जे तुझ्यावर असतील, उद्या तेच तुझ्यासाठी टाळ्या वाजवतील. फरक फक्त एवढाच आहे, आज तू मेहनत करतोयस आणि उद्या तू यशस्वी होणार आहेस. तू लोकांवर लक्ष देऊ नकोस, तू तुझ्या मार्गावर लक्ष दे. तुझं ध्येय मोठं ठेव, तुझी मेहनत प्रामाणिक ठेव आणि तुझा विश्वास माझ्यावर ठेव.
बाकी सगळं मी सांभाळीन बाळा. आता एक तुला गोष्ट जाता जाता कायम एक लक्षात लाईक ठेव आणि तू कमेंट एकटा करायची नाहीस. आहे. श्री कधीच स्वामी नाही समर्थ. तू जे याच्या चॅनलला चॅनलला सबस्क्राईब तिथे करून मी घ्यायचं असेल. आहे, तू जे करशील मी तुझ्यासोबत असेल. तू जेव्हा रडशील तेव्हा मी तुला सांभाळीन. तू जेव्हा हसशील तेव्हा मी आनंदी होईल. तू माझा आहेस आणि मी